नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण मंत्र, स्तोत्र, उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो। मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण तुमच्या घरात लावलेलं कॅलेंडर तुमचं नशीब बदलू शकतं। हो, लोक पूजा करतात, उपाय करतात, मेहनत, तरी पण पैसा टिकत नाही, यश हातातून निसटतं का? कारण त्यांच्या घरात वेळ चुकीच्या दिशेला वाहत असते आणि ती वेळ कुठल्या दिशेने वाहते हे ठरवतो तो एकच कागद, जे तुमच्या घरात असलेलं कॅलेंडर। आज मी तुम्हाला 2026 साठी असा गुप्त उपाय सांगणार आहे, ज्यामुळे वेळ तुमच्या बाजूने काम करायला लागेल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी दिलेला उपाय तुमचं नशीब बदलवू शकतो। डोळे बंद करून एक क्षण विचार करा, तुमच्या घरात भिंतीवर लावलेलं कॅलेंडर तुम्ही रोज पाहता, पण तुम्हाला कधी जाणवलं आहे का की ते कॅलेंडर फक्त तारीख दाखवत नाही, ते तुमचं नशीबही दाखवतं? कारण वेळ ही सगळ्यात शक्तिशाली गोष्ट आहे। पैसा संपतो, माणसं दूर जातात, पण वेळ कधीच थांबत नाही आणि ज्यांच्या बाजूने वेळ असते त्यांचं आयुष्य आपोआप सरळ होत असतं। म्हणून प्राचीन काळात राजे, साधू, ऋषी वेळेला देव मानायचे। आज आपण कॅलेंडरला फक्त कागद समजतो, पण वास्तुशास्त्रात कॅलेंडर म्हणजे कालशक्तींचं प्रवेशद्वार आहे। तुमच्या घरात वेळ कशी वाहणार ते ठरवतो तो एकच भिंतीवर लटकलेला कागद। अनेक लोक म्हणतात, आम्ही मेहनत करतो, प्रार्थना करतो, उपाय करतो, पण तरीही जीवनातील अडचणी अजिबात संपत नाहीत। कारण एक गोष्ट चुकीच्या ठिकाणी असते, ते म्हणजे तुमचं कॅलेंडर। जर तुमचं कॅलेंडर दक्षिण भिंतीवर लावलेलं असेल तर ते भूतकाळाला सक्रिय करतं। जुने त्रास, जुनी कर्ज, जुनी भीती पुन्हा पुन्हा समोरच येते। पण जर पश्चिम भिंतीवर असेल तर कामं अडकतात, प्रयत्न होतात, पण परिणाम मिळत नाही। पण जेव्हा कॅलेंडर उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावलं जातं, तेव्हा भविष्य आणि संधी योग्य होतात। पूर्व म्हणजे सूर्याची दिशा, नवीन सुरुवात, नवीन ऊर्जा। उत्तर म्हणजे कुबेराची दिशा, पैसा, संधी आणि स्थिरता। म्हणूनच 2026चं कॅलेंडर तुम्ही या दोनच दिशांना लावलं पाहिजे, एक तर पूर्व आणि उत्तर। पण थांबा, ही फक्त सुरुवात आहे। खरी ताकद आहे त्या 3 शब्दांमध्ये, जे तुम्ही कॅलेंडरवर लिहिणार आहात। हे शब्द म्हणजे जादूसारखे वाटतील, पण ते मेंदू आणि ब्रह्मांड दोन्ही बदलतात। ते 3 शब्द आहेत, माझं नशीब माझ्या सोबत आहे। हे शब्द 1 जानेवारी 2026 रोजी लाल किंवा निळ्या पेनने कॅलेंडरच्या पहिल्या तारखेवर लिहा की माझं नशीब माझ्या सोबत आहे, आणि त्याआधी कॅलेंडरवर स्वास्तिक काढा। कारण आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्याआधी शुभचिन्ह आपण स्वास्तिक काढत असतो। त्यामुळे सुरुवातीला कॅलेंडरवर स्वास्तिक काढायला अजिबात विसरू नका। 1 जानेवारी 2026 रोजी स्वास्तिक आणि माझं नशीब माझ्या सोबत आहे हे शब्द कॅलेंडरवर लिहायला विसरू नका, कारण पहिली तारीख तुमच्या अवचेतन मनाला आदेश देते की हे वर्ष कसं असणार। जेव्हा तुम्ही रोज पाहता माझे नशीब माझ्या सोबत आहे, तेव्हा तुमचा मेंदू संधी शोधू लागतो। लोक तुमच्याकडे ओढले जातात, निर्णय योग्य होतात आणि चुकीच्या गोष्टी आपोआप दूर जातात। ही फक्त श्रद्धा नाहीये, हे मानसिक विज्ञान आहे। आता एक गुप्तपणे तुम्हाला सांगते, तुम्ही जे पाहता तेच तुमचं आयुष्य बनतं। म्हणूनच श्रीमंत लोक आपल्या ऑफिसमध्ये नेहमी प्रेरणादायी शब्द ठेवतात आणि गरीब लोक तक्रारींच्या भिंतीवर अडकलेले असतात। 2026 मध्ये तुम्ही कोणत्या गटात असाल हे तुमचं कॅलेंडर ठरवेल। आता मी तुम्हाला एक छोटासा प्रयोग सांगते, आजच करा। जुना कॅलेंडर काढा, भिंती स्वच्छ करा, मन शांत करा आणि मनात म्हणा, मी जुनी अडचण सोडून देतोय। यानंतर 2026चं कॅलेंडर उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावा आणि 1 जानेवारीला हे 3 शब्द आणि स्वास्तिक काढायला अजिबात विसरू नका। हे करताना कोणालाही सांगू नका, कारण इच्छा गुप्त असली की ती लवकर पूर्ण होते। हे उपाय लाखो लोकांनी वापरलेत, पण ते बोलत नाहीत, कारण ज्यांचं नशीब बदलतं तो गप्प राहतो आणि ज्यांचं नाही बदलत तोच शंका घेत बसतो। तुम्हाला काय व्हायचं ते आजच ठरवा। 2026 हे फक्त नवीन वर्ष नाही, ते तुमच्यासाठी नवीन जीवनाची सुरुवात असू शकतं। फक्त एक कॅलेंडर आणि 3 शब्द आणि एक स्वास्तिक चिन्ह आयुष्य बदलवू शकतात। जर तुम्हाला वाटत असेल की 2026 तुमचं वर्ष असावं, तर हा व्हिडिओ सेव्ह करा
आणि रोज एकदा नक्कीच बघा. आणि तसेच तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा, म्हणजेच त्यांनाही या गोष्टीचा उपयोग होईल. वास्तू, नशीब, पैसा आणि शक्तिशाली उपाय तुम्हाला वेळेआधी मिळत राहावे म्हणूनच आत्ताच आपल्या उपाय आणि उपासना चॅनलला सबस्क्राईब करा, कारण योग्य वेळी मिळालेली माहिती नशीब बदलते.